तालुक्यातील सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग निदान चाचणीच्या संशयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांनी शासन व डॉक्टरांच्या विरोधात निवेदन देत संबंधित केंद्रांवर कठोर कारवाईची मागणी केली. या निवेदनाची दखल घेत शहरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळ घोगरे यांनी तत्काळ हालचाल केली आणि गणेश जाधव यांच्यासमवेत तालुक्यातील काही सोनोग्राफी सेंटरला अचानक भेट दिली. या दरम्यान क्रांती सोनोग्राफी सेंटर, डॉक्टर माइंड हॉस्पिटल आणि डॉक्टर गोरे सोनोग्राफी सेंटरला भेट देऊन तपासणी करण्यात आली. डॉक्टर घोगरे यांनी उपस्थित डॉक्टरांना केंद्र चालविण्याचे नियम आणि अटींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. काही अनुचित प्रकार दिसून आल्यास कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान मनसेचे उपतालुकाध्यक्ष विकी बेंद्रेही उपस्थित होते. गणेश जाधव म्हणाले की उर्वरित केंद्रांनाही अचानक भेटी देण्यात येणार आहेत. कोणीही गर्भलिंग निदानासारखा गैरप्रकार करत असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यावर कठोर कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला. डॉक्टर घोगरे यांनीही आश्वासन दिले की प्रशासन सतर्क असून तालुक्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. या अचानक कारवाईमुळे सोनोग्राफी केंद्रांमध्ये सावधगिरीचा इशारा मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. 11 सोनोग्राफी सेंटर राहत शहर शिर्डी शहर आपण राहत ग्रामपंचायत अंतर आहेत, त्यामुळे आपण यांना प्रत्येक 3 महिन्याला भेट देत असतो. आपल्या भेटीदरम्यान आपण बघतो की त्यांचे सर्टिफिकेट व्यवस्थित लावलेले आहे की नाही, त्यांच्याकडे टोल फ्री क्रमांक दिलेला आहे की नाही, त्यांच्याकडे PCPNDचं पुस्तक आहे की नाही, जे लोकांना त्याच्याकडून माहिती झाली नाही. मग जर त्यांनी काही कुणी गर्भलिंग निदान करत असेल किंवा काही चुकीचं पद्धत काही काम करत असेल तर त्यांना त्याच्यावर टोल फ्री नंबर त्याच्यावर फोन करून ते आपल्याला तक्रार नोंदवू शकतात किंवा आमची मुलगी.com वेबसाईट त्याच्यावरती तक्रार नोंदवू शकतात. ऑनलाईन तक्रारी आपण फोन केला की ऑनलाईन तक्रार होती. त्यानंतर वरिष्ठातून जिल्ह्यातून आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलं जातं, काय कारवाई काय करायचं नाही. जिल्ह्याची देखील टीम येऊन जाते. प्रत्येक 3 महिन्याला आम्ही लक्ष देत असून कुणी तक्रार जरी केली तर आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो, जे असेल ती. सेक्शन डॉक्टर नाही, तुमचं इंटिमेशन नव्हतं, पण आता इंटिमेशन म्हणजे आम्ही ऑन द स्पॉट आलो. डॉक्टर येतील का फोन करून बघा मेडिकल आज आम्ही तुम्हाला इथं काय चेक करतात बघा, पण ट्रेन करतात तुमच्या पण चेक करा. आम्हाला याच्यात लाभ नाही करू टाकतो. आल्यानंतर हे त्यांची सोनोग्राफीचं क्लिनिक आहे. जर डॉक्टर असेल तरच त्याचा दरवाजा उघडा असतो, डॉक्टर नसेल तर क्लिनिक त्यांच्याकडे असेल. त्यामुळे ते आपल्याला यांना काहीच करता नाही. फक्त रजिस्ट्रेशन नंबरचं कम्प्युटरचं ज्याच्यावर रजिस्टर वगैरे ते सर्व त्यांच्या डॉक्टरच्या केबिनमध्ये असतं. जर डॉक्टर उपस्थित असेल तरच आपण ते उघडून पाहू शकतो. डॉक्टर नसेल आपण त्यांची कागद. डॉक्टरांना इंटिमेशन द्या. हे सर्चिंग आमचं चालू राहणार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं. आणि काय काय याच्यात जर विरोधाभास असला तर सर तुम्हाला माझ्याबरोबर परत यावं लागेल. आपण जरूर जर काही आढळल्यास आपल्याला किंवा आपल्याला काही कोणी तक्रार केली असेल आपण जरूर तुम्ही इथं जॉबला आहे, असे काही कामं झाले तर आपली पण जबाबदारी तुम्ही आम्हाला इंटिमेशन करा. सर आता मला काही याच्यामध्ये अभ्यास म्हणजे मेडिकलचा अभ्यास नाही, याच्यामध्ये मी जसं स्टडी करत त्या पद्धतीत मला तुम्हाला कॉपरेट करावं लागेल. म्हणजे तुमच्याकडं कोण काय चर्चा करतं जरी चर्चा केली आणि चुकीचं जरी फॉल्स केलं तरी पण आम्ही हा रेकॉर्डिंग करू शकतो की हा खोटा बोलतोय असं. काय झालं मॅडम, नाराज नका हो. आम्ही ऑन द स्पॉट आलो. काम करताय, बरोबर आहे, बरोबर आहे. जे बाहेर एवढ्या बातम्या चालू आहे ना, बरोबर आहे सर. शेवटी कसं आहे की सरकार पण म्हणतात आपले पण गवळे जीवन 2 पैशासाठी नको या गोष्टी, म्हणून हे मनसेने घेतलेलं आहे. ते सरच आधार कार्ड नाही, आमच्याकडे सर्व सिस्टम आहे. पेशंट आले डॉक्टरांची चिट, आधार कार्ड असेल तर ठीक आहे, नाही तर मग पेशंटला 20 वर्षाच्या 22 वर्षाचा असेल तर मग त्याचं जे पण प्रूफ असेल जन्माचं ते घेतलं जातं. पेशंटच्या चिठ्ठीशिवाय आम्ही पेशंटला हात लावत नाही आणि प्रत्येकाचं रेकॉर्ड मेंटेन असतं. सर तुमचं काय आता मला त्याच्यात आयडिया नाही, सगळं तुम्ही चेकआउट करत असता मार्फत
सर जे माणसाने आता जे घेतलेलं आहे त्या अनुषंगाने आलो की ना भरपूर असे विषय चालू आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक सोनोग्राफी सेंटरला भेट देऊ राहिलो. ठीक आहे, हरकत नाही. तर याचं कसं आता मला तर मेडिकलचा अभ्यास नाही. आता गोगरे सर आहे सर, यांचे काय म्हणजे काय त्याने कसं काय मला ते डिटेल सांगा ते कसं काय. आम्ही आज ग्रामीण मार्फत तिथं तपाससाठी आलो असता त्यांची सोनोग्राफी बंद होती, डॉक्टर वरती होते, त्यांना खाली बोलवण्यात आलं. जे पीसीबीडी कायद्यानंतर त्यांना बंधनकारक आहे का आमची मुलगी लेख वाचवा हे बोर्ड असलं पाहिजे. तिला टोल फ्री नंबर दिलेला आहे त्यांचा 1800-233-4407 आणि 104. त्यांचे जे डॉक्टर सोनोग्राफी करतात त्यांची लिस्ट लावलेली आहे. पीसीबीडी कायद्या ऍक्टचं पुस्तक ठेवलेलं आहे. त्यांचं किती सालापर्यंत रजिस्ट्रेशन ते मशीन वापरू शकते ते लिहिलेले 2027 पर्यंत रजिस्ट्रेशन आहे. जर डॉक्टर असतील तरच ते रूम उघडे गेले असतील. आणि इथं त्यांना 2 बोर्ड लावलेले मराठी आणि इंग्लिशमध्ये का स्त्रीलिंग तपासणं कायद्याने गुन्हा आहे. जर काही आढळल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल व आपल्याला 10,000 रुपये दंड किंवा 5 वर्ष तुरुंगवास होण्यात येईल असे बोर्ड लावलेले आहे. आपल्या समोर आपल्याला बोर्ड दिसत आहे आणि आमचा ग्रामीण रुग्णाचा क्रमांक पण लिहिले आहे. तिथं कोणाला काही तक्रार करायला असेल त्या क्रमांकावर तक्रार करू शकते. जर त्यांना ऑनलाईन नसेल करायचं ते मला पण तक्रार करून लगेच तात्काळ करून घेऊ शकता कोणी पण. तुमची व्हिजिट कंटिन्यू आमची प्रत्येक 3 महिन्याला व्हिजिट असते. आणि तुमच्याकडे किती म्हणजे विजिटला किती हे 11 सोनोग्राफी सेंटर आपल्या राहत आणि शिर्डी शहर आता आणि शेती शेती तालुक्यामध्ये 2 म्हणजे हे 11 सेंटर आहे. आपल्या शहरसाठी आणि लोणीच्या अंतर्गत मग कोलार, लोणी, बाळेश्वर, लोणीच्या तिकडलं अंतर्गत. कोण पाहतं? तिकडे डॉक्टर म्हस्के मॅडम म्हणून आहे, स्वाती पवार, लोणी ग्रामीण रुग्ण अंतर्गत ते बघतात ते. चालेल सर, लक्ष राहू द्या. लई प्रॉब्लेम्स राहिले बाहेर. सगळे सोनोग्राफी सेंटर नाही तर सर म्हणते 5 वर्ष नाही. आम्ही सकाळपासून सगळे चालू आहे. काय माहिती का की हा. नियमाने सर येत असतात सर्जरी हा. आणि त्याच्यामधून अजूनही व्हिजिट असते हॉस्पिटलमध्ये की कुठं काही चुकीचे कामं होत आहेत काय होतं सेन्सिटिव्ह त्यांना पेशंट. सांगितलं पाहिजे त्यांचे पूर्ण अंकुश आहे त्यामुळे कुठल्या प्रकारे अशी काही ऍक्टिव्हिटी काही होत नाहीत. चालेल, लक्ष राहू द्या सर. चालेल.